छत्रपती संभाजीनगरमधून एक बातमी समोर येते। अजब प्रकार घडलाय। 2 मृत शिक्षकांना इलेक्शन ड्यूटी लावण्यात आली आहे। संपूर्ण कागदपत्र सादर करूनही ही इलेक्शन ड्यूटी लावण्यात आली। 13 महिन्यांपूर्वी मृत झालेल्या 2 शिक्षकांना ही ड्यूटी लावण्यात आली। यामुळे आमच्या भावना दुखावल्या जात आहेत असा आरोप कुटुंबियांनी केलाय। तर छत्रपती संभाजीनगरात अजब प्रकार घडलेला आहे। 2 मृत शिक्षकांना इलेक्शन ड्यूटी लावण्यात आली आहे। संपूर्ण कागदपत्र सादर केली गेली, मात्र तरीही इलेक्शन ड्यूटी लावण्यात आली। 13 महिन्यांपूर्वी मृत झालेल्या या 2 शिक्षकांना इलेक्शन ड्यूटी लावण्यात आली आहे। त्यामुळे कुटुंबियांनी देखील आमच्या भावना दुखावल्या जात आहेत अशी खंत व्यक्त केली आहे। माझ्या पतीचे 8 नोव्हेंबर 2024 रोजी निधन झाले। त्यांचे निधन होऊन 13 महिने झाले, तरी सुद्धा आता महानगरपालिका प्रशासनातर्फे निवडणुकीचे आदेश आलेले आहे। निवडणुकीचे आदेश आल्यानंतर आम्ही कागदपत्रांची पूर्तता केली, तरी सुद्धा पुन्हा त्यांच्या नावाने नोटीस आली हजर न झाल्याबाबत। आता यामध्ये आमच्या भावना दुखावल्या जातात ना। पुन्हा आम्हाला त्या गोष्टींची जाणीव करून दिली जाते की ते आमच्यात नाहीये। आम्ही या गोष्टीला विसरून पुढे चाललो। महाप्रशासनाचा हलगर्जीपणा म्हणावा प्रशासनाने याबाबत। मग आम्ही काय खुलासा करावा? समजा ती व्यक्ती हयात नाहीये, तेव्हा आम्ही याचा खुलासा काय करायचा? या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडून। सचिन, अजब प्रकार हा समोर येतोय। 2 मृत शिक्षकांना इलेक्शन ड्यूटी लावण्यात आली आहे, काय अधिकची अपडेट? छत्रपती संभाजीनगरातील हा धक्कादायक प्रकार आहे, अजब प्रकार म्हणता येईल। कारण यातील जे 2 शिक्षक आहेत, एका शिक्षकाचा 13 महिन्यांपूर्वी मृत्यू झालेला आहे, तर एका शिक्षकाचा 3 महिन्यांपूर्वी मृत्यू झालेला आहे। त्यांच्या कुटुंबियांनी, त्यांच्या घरच्यांनी या संदर्भात कागदपत्रांची पूर्तता केली, कागदपत्र पुरवले आणि ही जी घटना घडली आहे या संदर्भात सांगितलं। मात्र या शिक्षकांना थेट नोटीस बजावल्यात की तुम्ही कर्तव्यावर का हजर नव्हते, कारणे दाखवा नोटीस बजावली। आणि त्यानंतर त्यांना हे विचारण्यात येतं की काय कारण होतं की तुम्ही कर्तव्यावर हजर नाहीयेत। मात्र जेव्हा कुटुंबियांना हे संपूर्ण प्रकार समजला, आज जेव्हा प्रकार समोर आला, त्यानंतर कुटुंबियांच्या तीव्र भावना दुखावलेल्या आहेत। त्यांच्यातील जो सदस्य आहे, घरातील कुटुंबीय जो आहे, तो हा कर्ता पुरुष आज घरामध्ये नाहीये। मात्र अशा वेळेला त्याचा मृत्यू झालेला असताना देखील या ठिकाणी जर म्हटलं जात असेल की तुम्ही कर्तव्यावर का हजर नाहीये, त्याची कारणं द्या, तर त्यांच्यावर कारवाईची नोटीस जर काढली जात असेल तर हे नक्कीच धक्कादायक आहे। आणि छत्रपती संभाजीनगरातील प्रकार समोर आलाय। यामध्ये 2 शिक्षक आहेत, कारण एका शिक्षकाचा 13 महिन्यांपूर्वी तर दुसऱ्या शिक्षकाचा 3 महिन्यांपूर्वी मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती समोर येते। मात्र अधिकाऱ्यांना हे माहित नव्हतं का? आणि तरी सुद्धा ड्युट्या कशा लावल्या? आणि ड्युट्या लावल्या तर लावल्या, मात्र तुम्ही ड्युटीवर का हजर नाही असा प्रश्न उपस्थित केलाय। नक्कीच हा प्रकार धक्कादायक आहे। त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करायला हवी, हीच मागणी जी आहे ती आता कुटुंबीय करतायत। जी, निश्चितच सचिन, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।